ते माझ्या YouTube चॅनल मध्ये आपण याच्या अगोदर अनलेसचा टॉपिक घेतला होता. आता यूज इफ नॉटचा टॉपिक घ्यायचा आहे. तर माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, @राजेश जाधव प्रेम सद्गुरू क्लास. लाईक करा, सबस्क्राईब करा, हसत मुखाने जा, हसा सबस्क्राईब करा जरुरी आहे. बेल आयकॉनचं बटन दाबा, जरुरी आहे. सबस्क्राईब चॅनल बघूया. आपण एक टॉपिक आहे यूज इफ नॉट आहे. यूज इफ नॉट वापरताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, वाक्यात अनलेस आलं की ते काढून त्या जागी इफ वापरावे. परंतु टू बीचं रूप दिसलं तर त्याला नकार द्यावा. जर टू बीचं रूप नसेल तर 3 सहाय्यकारी रूपांचा डू, डीड आणि डज यांचा वापर करावा. बघा, नियमानुसार मी इथं पहिला नियम दिलेला आहे. वाक्यात अनलेस आलंय, अनलेस काय करायचं, वाक्यातलं काढायचं. अनलेस काढून विल रिमूव्ह देअर. अनलेस काढून काय घ्यायचं, इफ नंतर सब्जेक्ट घ्यायचा ही, पण इफ ला जोडण्यासाठी काय पाहिजे, नॉट पाहिजे. दुसरा नियम दिलाय, टू बीचं रूप दिसलं, मला दिसलं. आता इथे टू बीचं रूप दिसलं, मला वॉज दिसलं, मला इज दिसलं, मला हॅज दिसलं, मला कॅन दिसलं, मला कॅनच्या नंतर कुड दिसलं, मला मज दिसलं. तर त्याला काय द्यायचं मित्रांनो, इथे नॉट द्यायचा. काय द्यायचं, नॉट. इफ ही वॉज नॉट, बघा आला का इफ आणि नॉट, बघा जमलं, रिलेशन जमलं. अनलेसच्या जागी इफ घेतला, सब्जेक्ट ही घेतला, टू बीचं वॉज घेतला, पण त्याला काय दिला, नॉट. त्याच्या पुढे सॅटिस्फाईड, तसंच कॉमा ही विल बी पुअर. जर तो समाधानी नसेल तर तो गरीबच राहणार ना, है ना. अनलेसच्या जागी पुन्हा इथे अनलेसच्या जागी काय घ्यायचं. आता इथे वाक्य दुसरं फरक आहे. यूच्या पुढे इथे काय आहे का, यू आर आहे, यू वेअर आहे, यू हॅव आहे, यू हॅड आहे, यू कॅन आहे. नाहीये नसेल तर बघा तिसरा नियम, जर टू बीचं रूप नसेल तर डू, डीड, डज यांचा वापर करायचा. अनलेसच्या जागी इफ घ्यायचं, यू इथे गिव्ह आलंय म्हणून काय घ्यायचं इकडं, डू नॉट. जर इथं गेव असतं तर इथं काय घेतलं असतं, डिड नॉट. जर गिव्हज असतं, GIVES गिव्हज असतं, तर इथे काय घेतलं असतं, डज नॉट. बाळांनो, मला ते दिसत असेल, दिसतंय तुम्हाला, हा छान दिसेल तुम्हाला, चिंता नाही करायची. नसेल दिसलं तर स्क्रीनशॉट मारून काय करा, म्हणजे युट्यूब चॅनलला जा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, फार जरुरी आहे. अनलेसच्या जागी इफ घ्यायचंय, यू घ्यायचाय, डू नॉट काय घेतलाय, तर गिव्ह आलाय म्हणून. जर गेव असता तर डिड नॉट घेतला असता, गिव्ह असता तर डज नॉट घेतला असता. या 3 सहाय्यकारी क्रियापैकी एक क्रियापद कुठलं घेतलेलं आहे, डू नॉट. इफ यू डू नॉट, गिव्ह तसंच, अप तसंच, बॅड तसंच, हॅबिट्स तसंच. जर तुम्ही वाईट सवयी सोडल्या नाही तर तुम्हाला माहितीच आहे तर काय होतं तुमचं, यू विल स्पॉइल युअर हेल्थ. तर मित्रांनो, तुमची हेल्थ तुम्ही स्पॉइल करता. हे वाक्य फार तरुणाईंना सूट होत आहे. का जरुरी आहे, कारण आज जास्तीत जास्त सेवन फुलांचं बघितलं तर सेवन सिगारेटचं आहे. हे नका करू, बॅड हॅबिट्स आहेत.
जर तुम्ही वाईट सवय सोडली नाही ना तर तुम्ही तुमची हेल्थ स्पॉइल करणार, 100% करणार. तर माझा सल्ला ऐका, फार जरुरी आहे. माझ्या युट्यूब चॅनलला जा. अनलेसच्या जागी इथे पण काय घ्यायचं आपल्याला, इफ. पुढे काय घ्यायचंय, दे. त्याच्यानंतर टू बी चं रूप आलं कॅन, त्याला काय द्यायचं इथे, नॉट. कॅन नॉट वर्क. इफ यू कॅनॉट वर्क, जर तुम्ही काम केलंच नाही तर दे विल बी फायर्ड. तर तुमचा मालक तुम्हाला जागेवर ठेवेल का, नाही. कंपनीमधून डायरेक्ट फायर करेल, काढून टाकेल. अरे काम करा ना. जिथे जाईल तिथं प्रामाणिकपणे काम करायचं. प्रामाणिकपणे काम केल्यानंतर तुमचा मालक तुम्हाला, तुमचा साहेब तुम्हाला काय करणार, जवळ घेणार. काम केलंच नाही, निष्काळजीपणाने जाते, कधी येते, बसते, उठते, अरे अरे अरे, कंपनी डुबेल रे तुमच्यामुळे. कुठेही जा, प्रामाणिकपणे काम करा. अनलेसच्या जागी दे कॅन नॉट वर्क हार्ड, दे विल बी फायर्ड. अनलेसच्या जागी इथे सुद्धा काय घ्यायचं, इकडे काय घ्यायचं, यू. पण इथे काय हेल्प टू बी चं रूप नाहीये. नसेल तर मदतीला काय घ्यायचं, डू, डीड, डज पैकी कुणाला घ्यायचं, डू. त्याच्यापुढे काय द्यायचंय, नॉट. त्याच्यापुढे काय द्यायचंय, वर्क. नेक्स्ट हार्ड, रिमेनिंग यू विल फेल. असा तुमचा मित्रांनो इफ नॉटचा टॉपिक आहे. इफ नंतर नॉट पाहिजे, वाक्यात अनलेस काढायचं. टू बी चं रूप असेल तर त्याला नकार द्यायचा. टू बी चं रूप नसेल तर डू, डीड, डजचा वापर करायचा. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर आवडला असेल चॅप्टर तर तुम्ही कमेंट्स करू शकता आनंदाने. आणि हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक करा रे, लाईक करा. लाईक फार जरुरी आहे. तुम्ही लाईक केलं ना मला, मग मी तुम्हाला लाईक करेल. धन्यवाद.